ट्रेडिंग विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी अनालिसिस. निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, काय आपला गेम प्लॅन असला पाहिजे. आज मार्केटमध्ये जे मोमेंटम भेटलं आपल्याला बघायला, ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस पण केलं होतं की मार्केट निफ्टी कुठेतरी आपला ट्रॅप करू शकते. कोणत्या एरिया असेल ज्यामध्ये मार्केट साइडवेज जाऊ शकते, तर ह्या गोष्टी पण आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या होत्या. ऑलमोस्ट एक्झॅक्टली आपल्याला सेम बिहेवियर बघायला भेटलं, ज्यामध्ये मार्केट आज पूर्णपणे साइडवे गेलं होतं. तर उद्या त्याला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, तर ते पण आपण चेक करू. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला पण जरूर प्रेस करू शकता. तर आता आपण स्टार्ट करू. स्टार्ट करायच्या आधी आपली एक ऑफर आहे, ज्यामध्ये जर का तुम्ही आपल्या थ्रू एक अकाउंट डीमॅट अकाउंट ओपन केला, तर तुम्हाला शेअर मार्केट फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट बघायला भेटू शकते. तर आता आपण स्टार्ट करूया. ही सगळी लाईव्ह सेशन असतील. ओके. तर हे सगळ्या गोष्टी टेलिग्राममध्ये दिल्या आहेत. टेलिग्रामचं चॅनलचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये पण आहे. तर तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप पण करू शकता एडिशनल इन्फॉर्मेशनसाठी. आता आपण येऊया निफ्टीमध्ये. जर का आपण निफ्टीला जर का बघायला गेलो, तर मार्केट पूर्णपणे चॉपी रेंजमध्ये, सॅडवे रेंजमध्ये मार्केट ऑलरेडी बिहेव करतंय. ज्यामध्ये हा वाला एरिया जर का आपण बघायला गेलो, कालच्या दिवशी पण आपण ही गोष्ट आपण डिस्कस केल्या त्यामध्ये, की मार्केट करंटली एक ऑलमोस्ट सिमेट्रिक टाइप ऑफ कॅन्डलमध्ये बिहेव करतंय. ज्यामध्ये जर का आपण बघायला गेलो इथं, तर ऑलमोस्ट इथून बघायला गेलो तर एक लोवर हाय, लोवर लोचं फॉर्मेशन चालू आहे आणि त्यानंतर इथे एक बेस मार्केटने तयार केला. 24,700च्या आसपास इथून मार्केटमध्ये एक आपल्याला शॉर्ट अपसाइडला बघायला भेटला. ओके, शॉर्ट कव्हरिंग टाइप ऑफ मोमेंटम बघायला भेटली. परत एक मार्केटनं डाउनसाइड मोमेंटम दाखवलंय. अगेन ह्याच्यामध्ये एक पूर्णपणे एक चॉपी एरिया मार्केट ह्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करतंय. जर का आपण इथून नोटीस केलं ह्या ठिकाणपासून, ओके, तर पूर्णपणे एक सिमेट्रिक टाइप ऑफ कॅन्डल, सिमेट्रिक टाइप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये बघायला भेटतंय आणि ते मार्केट पूर्णपणे एक साइडवे रेंज दाखवू शकते अपकमिंग डेजसाठी. बट इंट्राडेमध्ये कशाप्रकारे बिहेवियर दाखवू शकते, इंट्राडेमध्ये आपल्याला कुठं अपॉर्च्युनिटी बघायला भेटेल, कुठं मार्केट साइडवेज जाईल, तर त्यासाठी आपण येऊया 15 मिनिट टाइम फ्रेमवरती. जर का आपण याच्यामध्ये 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती थोडंसं आपण स्टडी करायला गेलो, तर ऑलरेडी मार्केट जे आपण काल डिस्कस पण केलं होतं, की जोपर्यंत मार्केट हा एरिया आहे, ओके, हा एरिया याच्यावरती किंवा याच्या खालती जोपर्यंत मार्केट नाही येणार आहे, तोपर्यंत याच्यामध्ये मोमेंटम जास्त नाही राहणार. याच्यामध्ये जर का मार्केट राहिला, तर आपल्याला एक साइडवे बिहेवियर बघायला भेटू शकते. ओके, तर हे दोन आपण काल डिस्कस केले होते. आज ऑलमोस्ट मार्केट गॅप अप जरूर झाला, बट त्यानंतर ओव्हरऑल द डे मार्केट पूर्णपणे साइडवे गेलंय. उद्याच्यासाठी पण सेम बिहेवियर दाखवू शकते काय, तर ते पण आपण बघणं गरजेचं राहू शकतंय. जर का आपण उद्यासाठी बघायला गेलो याच्यामध्ये, तर इंटरेस्टिंग रेल जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, ओके, कुठं पण फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झाला, तर याच्यामध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो, तर त्या पण गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघू. सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, हा एक मार्केटने एक रेंज तयार केली, इथून मार्केट मे बी अपसाइडला जाऊ शकते. बट माझ्यासाठी याच्यामध्ये इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन हे राहील 25,000, जो की सायकॉलॉजिकल नंबर आहे. 25,025 पासून 24,960 हा एरिया राहील. ओके, ह्या एरियामध्ये जर का आपल्याला कुठल्या पण प्रकारे एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं ह्या एरियामध्ये, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक थोडासा डाउनसाइडचा प्लॅन असू शकतो. इथं मला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का बघायला भेटलं, तर मी डाउनसाइडचा प्लॅन करू शकतो. सपोज जर का मार्केट ह्या एरियामध्ये आला, जो की एरिया येतो त्याच्यामध्ये 24,766 पासून 660च्या आसपास जर का मार्केट आला आणि इथं मला कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं, तर माझ्यासाठी एक रिव्हर्सल प्लॅन राहू शकतो. सेकंड थिंग ही राहील, चुकून जर का मार्केटने हा जो एरिया डाउन साइडला जर का ब्रेकडाउन दाखवला आणि डाउन साइडला जर का सस्टेन दाखवला, तर माझ्यासाठी याच्यामध्ये ब्रेकडाउन प्लॅन करू शकतो. आणि सेकंड थिंग ही राहील, चुकून जर का मार्केट हा जो एरिया आहे, ओके, 25,050च्या वरती, 25,050च्या वरती जर का हा सस्टेन राहायचा प्रयत्न केला, देन ह्याच्यामध्ये पण मी एक ब्रेकआउट प्लॅन करू शकतोय. बट अगेन याच्यावरती जरी मार्केट गेला, देन अगेन टॉप साइडला स्ट्रॉंगेस्ट सप्लाय एरिया आहे, जो की हा एरिया यायला लागला, जो की 25,120 पासून 25,200च्या वरची पूर्ण रेंज ही स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स एरिया, सप्लाय एरिया आहे. तर इथं मला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली माझ्यासाठी तो त्याच्यामध्ये डाउन साइडचा प्लॅन असू शकतोय. ओके, आणि चुकून जर का मार्केट ह्या एरियात डाउन साइडला जर का आला, तर हा पूर्णच्या पूर्ण सप्लाय डिमांड एरिया, तर याच्यामुळे याच्या ठिकाणी जर का मार्केट आला, इथे आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली माझ्यासाठी एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. ओके, तर पूर्णपणे हा एरिया राहील. आणि जर का मार्केट नो ट्रेडिंग झोन याच ठिकाणी राहील, जर का मार्केट ह्याच एरियामध्ये परत अडकला, त्याच ठिकाणी आपल्याला परत जर का मार्केट बघायला भेटत, जोपर्यंत आजचा हाय, आजचा लोच्या मार्केट फिरत नाही, तोपर्यंत पूर्णपणे एक साइडवे बिहेवियर मार्केट दाखवू शकते. कारण की मार्केट ऑलरेडी स्प्रिंगसारखं कॉम्प्रेस झालं. तर इम्पॉर्टंट हेच राहील, ह्या ब्लॅक लाईनच्या वरती किंवा ह्या ब्लॅक लाईनच्या खालती एक मोमेंटम बघायला भेटेल आणि या ठिकाणी पण डाउन साइडची मोमेंटम बघायला भेटू शकते. जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला,
किंवा ह्या ठिकाणी अपसाइडचे मोमेंटम बघायला भेटू शकते जर का पॉझिटिव्ह प्राइस एक्शन दिसला तर. ओके. तर जसं की आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केलंय, बघूया याच्यामध्ये कशाप्रकारे प्लॅन होऊ शकतो. जर का मला काही पण चेंजेस वाटले, देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, ह्याचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जरूर आहे. तिथून तुम्ही WhatsApp करू शकता आणि शेअर मार्केटची जी फ्री फिबोनाची सीरीज आहे, ज्यामध्ये टेक्निकल एनालिसिस बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत इंट्राडे सीरीज, स्विंग ट्रेडिंग सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायला भेटतील. सध्या लिमिटेड पिरियड ऑफर आहे. ओके. तर ऑफर कंप्लीट व्हायच्या आधी तुम्ही याचा बेनिफिट घेऊ शकता. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करा विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.